शिंदे सर. दुसऱ्या सामन्याला सुरुवात होईल. अगदी रॉबिन राऊंड मेथड आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आहे. पहिला सामना निश्चितपणे फ्रेंड्स ग्रुप तळा आणि त्यानंतर सुवर्ण 11 श्रीवर्धन असा झाला होता आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर श्रीवर्धन टीमने मात्र विजय संपादन केला. पहिला सामना श्रीवर्धन टीमने जिंकलाय. दुसरा सामना होईल सुरुवात बॉस फायटर आणि त्यानंतर संतोष 11 अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमला विनंती आहे की आपण आपला 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. बॉस फायटर आणि संतोष 11 दोन्ही टीमला विनंती आहे आपण आपला 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. सौरभला बोला, तुम्ही सगळ्यांची नाव सांगाल. सौरभ पाटील चालतंय का? तो बॉसचा राईट हँड आहे. अरे याच्यात कसं काय समजतं कुठली टीम आहे ना काय? ही बॅटिंग आहे संतोष 11. टॉस जिंकला ते ना. मीच होतो टॉस, मला काय समजला पण नाही. टॉस त्याही जिंकलेला वाटतं. बॉस फायटर फेडिंग आहे. हो ना. पाटीलचा नॉन स्ट्राईकला कोण आहे? संतोष 11 टीमच्या वाटेला प्रथमतः फलंदाजी आली आहे. बॉस फायटर टीमची पहिली गोलंदाजी आहे. गोलंदाजी मार्क वरती पंचांचा ग्रीन सिग्नल होतो. मॅचला होईल सुरुवात. पहिलाच बॉल लेफ्ट आर्म सुरेख चेंडू पाहायला मिळाला. अगदी खोलात टाकला. या ठिकाणी चांगली फिल्डिंग करण्याचा प्रयत्न, थोडीशी मिसफील्ड झाली. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलेत. त्या दरम्यान ह्या चेंडूवरती मिळतील त्या 2 धावा आणि 2 धाव्यांच्या बरोबरीने धावसंख्या 2ने वाढेल. 2 धावसंख्येच्या बरोबरीने श्री गणेशा झालाय तो संतोष 11 टीमचा. स्ट्राइक एंड वरती ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न. बॉल मात्र हवेत परंतु फिल्डर पर्यंत पोहोचला नाहीये. अगदी समोर पडलाय बॉल. दुसऱ्या टप्प्यावरती बॉल मात्र फील्ड केला जातोय. एक सिंगल रन या चेंडूवरती मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या होईल ती 3. सचिन मोकल आणि प्रतीक पाटील माहिती आहे ना. प्रतीक पाटील आणि त्यानंतर सचिन मोकल ही सलामीची जोडी मैदानात आहे. प्रतीक पाटील हे फलंदाज स्ट्राइक एंड वरती आपण मगाशी पाहिले. 3 धाबा त्यांनी बनवल्यात. सचिन आला स्ट्राइक एंड वरती. ऑन साइडला पटका. पॉवर प्ले 1चं षटक टाकण्यासाठी बॉस फायटर टीम कडून आपण गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मंगेश सालुंके या गोलंदाजांना पाहतोय. लेफ्ट आर्म गोलंदाज डावकोऱ्या हाताची गोलंदाजी या मॅच मध्ये त्यांची पाहायला मिळाली आहे. 4 धावा संख्येवरती संतोष 11 हा संघ जाऊन पोहोचलाय. बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल मात्र हवेत. विकेट किपर बॉल पर्यंत पोहोचले. चांगला झेल टिपलाय आणि पहिला धक्का दिलाय तो संतोष 11 टीमला. पहिली विकेट मैदानातून बाहेर. पहिला फलंदाज सचिन मोकल झालेत बाद. माफ करा, प्रतीक पाटील या ठिकाणी बाद झालेत. विकेट मिळाली आहे ती बॉस फायटर टीमला. नवीन फलंदाज सचिन पाटेकर यांना मैदानात आपण पाहतोय. हलक्यातनं फक्त दिशा दिली आहे. मोठा फटका लगावण्याचा कोणताही प्रयत्न होत नाहीये. चांगल्या लाईन वरती गोलंदाजी पाहायला मिळाली. ती गोलंदाज मंगेश सालुंके या गोलंदाजाची. लेफ्ट आर्म गोलंदाज डावकोऱ्या हाताचा गोलंदाज आपण मैदानावरती पाहतोय. पॉवर प्लेचं षटक अगदी चांगल्यारीत्या षटक हाताळलं जातं. या ठिकाणी मात्र स्क्वेअर कट पाहायला मिळाला आहे. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर स्क्वेअर कटचा आला हा दिमागदार चौकार. पहिली ओव्हर या ठिकाणी कंप्लीट झाली. या मंगेश या गोलंदाजांनी धावा खर्च केल्यात त्या 8 आणि एक फलंदाज प्रतीक पाटीलच्या स्वरूपात पहिला धक्का दिलाय तो संतोष 11 टीमला.
निश्चितपणे चांगली सुरुवात झाली आहे. पॉवर प्लेचं षटक अगदी या मैदानाचा आपण इतिहास पाहिला उमेश सर, तर पहिल्याच ओव्हरमध्ये अगदी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये तर बऱ्याचशा धावा येतात, तशा सगळ्याच ओव्हरमध्ये धावा येतात, पण पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये बऱ्याचशा धावा या मैदानावरती पाहायला मिळतात. परंतु गोलंदाजी फार चांगली झाली आहे मंगेश सालुंके या गोलंदाजाची. फक्त 8 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट मिळवली आहे. दुसरा षटक होईल स्टार्ट. पॉवर प्ले 2. संजय भास्कर येतात गोलंदाजी मार्कवरती. संजय भास्कर मॅन फ्रॉम कुंडेवाल पनवेल. कुंडेवाल गावातील खेळाडू, अगदी तालुका हब, तालुका निहाय तालुका गटातील स्पर्धा आणि पनवेल तालुक्यातील सर्व चुनिंदा खेळाडू या टीम मध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. पहिलाच बॉल अगदी कमी रनअप पाहायला मिळालाय. राईट आर्म राऊंड द विकेट ना, राईट आर्म ओव्हर द विकेट ना, लेफ्ट आर्म गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी. पहिलाच बॉल खोदून काढलाय, चांगला फटका सरळ दिशेनं, परंतु फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहेत. 1 सिंगल रन मिळेल ती फलंदाजी करणारा संतोष इलेव्हन टीमला आणि धावा संख्या होईल ती 9. 1 बाद 9 अशी सध्याची स्थिती आहे ती संतोष इलेव्हन टीमची. संजय भास्कर गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला मात्र मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, फिल्डर बॉल पर्यंत पोहोचले, झेल ड्रॉप झालाय. अगदी हाताला देखील लागला बॉल, परंतु झेल निसाटलाय. 1 सिंगल धाव आणखी मिळेल ती संतोष इलेव्हन टीमला. 2 चेंडू आणि 2 चेंडूवरती 2 सिंगल धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॉवर प्ले 2 चं षटक. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 3 फिल्डर आहे 30 सर्कलच्या बाहेर. लाऊड अपील झाली आहे. लेग स्टंप वरती बॉल लागलाय, पायावरती निश्चितपणे बॉल लागलाय. LBW ची अपील आपल्याला पाहायला मिळाली आहे. पंचांनी अपील मात्र फेटाळून लावली आहे, परंतु लेग बायच्या साह्यानं 1 सिंगल रन मिळेल ती संतोष इलेव्हन टीमला. 3 चेंडू आणि 3 सिंगल, चांगली गोलंदाजी. या ठिकाणी देखील मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, पुढेच्या लॉंग ऑफला चेंडू चाललाय. आणखीन 1 सिंगल धावा या ओव्हरमध्ये बऱ्याचशा पाहायला मिळाल्यात. अगदी मोठा फटका मारू दिला नाहीये. चांगल्या टप्प्यावरती, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होतीये ती संजय भास्कर या गोलंदाजाची. परत एकदा लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न, अपील झाली होती. लेग बायच्या स्वरूपात आणखीन 1 सिंगल. 5 बॉल आणि 5 सिंगल धावा. धावा संख्या पोहोचली ती 13 या आकड्यावरती. शेवटचा बॉल या षटकातील आता बाकी आहे. परत एकदा कट करण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत. 1 सिंगल धाव शेवटच्या चेंडूवरती मिळेल. 2 षटक या ठिकाणी संपले. संजय भास्कर या गोलंदाजांनी फार चांगली गोलंदाजी केली आहे. फक्त 6 धावा खर्च केल्यात आणि 2 ओव्हर नंतर संतोष इलेव्हन टीमची टोटल होईल ती 1 बाद 14 धावा. दोन ओव्हर झाल्यात कंप्लीट. 14 धावा धाव फलक्यावरती लागल्या संतोष इलेव्हन टीमच्या. 14च्या सरासरीनं धावा बनवल्यात. पॉवर प्लेचे षटक उमेश सर आपण पाहिलं तर चांगल्यारीत्या हाताळलेत. पहिला गोलंदाज आपण मंगेश सालुंके यांना पाहिला, त्यांनी देखील चांगली गोलंदाजी 8 धावा दिल्या आणि त्यानंतर गोलंदाज संजय भास्कर यांनी 6 धावा, टोटल 14 धावा धाव फलक्यावरती लागल्यात. तिसऱ्या ओव्हरला दुसरी ओव्हर होईल सुरू. तिसऱ्या ओव्हरसाठी सुलक्षण भोईर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. मॅन फ्रॉम कामोठे, कामोठे गावातील खेळाडू गोलंदाजी मार्कवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट न, माफ करा लेफ्ट आर्म गोलंदाज. पहिलाच बॉल, मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्राईक एंडचे खेळाडू रन घेण्यासाठी प्रयत्न करत होते, परंतु शेवटच्या स्ट्राईक एंडच्या खेळाडूंना मात्र नकार दिलाय. निर्धाव चेंडूची झाली सांगता. अगदी 3ही डावखुऱ्या हाताचे गोलंदाज या स्क्वॉड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि जेवढे लेफ्टी गोलंदाज सध्याच्या क्रिकेटमध्ये आपण पाहतोय सगळे घातक गोलंदाज आहेत. सुरेख चेंडू अगदी समोर टाकलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय, परंतु फटकेबाजी होत नाहीये, कारण त्या ताकदीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे ती बॉस फायटर ओवले या टीमची. दोन्ही चेंडू निर्धाव आलेत.
लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं चांगली गोलंदाजी. अगदी ब्लॅक स्क्रीन एंड कडून आपण गोलंदाज सुलक्षण भोईर यांना पाहतोय. फुल टॉस बॉल या ठिकाणी मात्र चांगला फटका. केतन मेहर स्वतः होते त्या ठिकाणी परंतु त्यांना चकावून बॉल मात्र गेलाय सीमा पार. आलाय चौकार. एवढा वाजवता 18 धावा धावफलक्यावरती लागल्या. चौकार आलाय. परत एकदा चांगला फटका अलॉंग द कार्पेट जमिनीलगतचा फटका पाहायला मिळाला. एक सिंगल रन. फार चांगली फिल्डिंग झाली आहे. सिंगल धाव आणि सिंगलच्या बरोबरनं स्ट्राईक रोटेट आपल्याला पाहायला मिळेल आणि धाव संख्या होईल ती 19 धावा धावफलक्यावरती. उर्वरित या षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. सचिन मोकल आणि त्यानंतर सचिन पाटेकर ही सध्याची जोडी आपल्याला संतोष 11 टीम कडून मैदानात पाहायला मिळते. लेग साइडला चांगला फटका मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून बॉल मात्र ट्रॅव्हल होईल सीमा पार. आलाय चौकार. चौकाराच्या साह्याने धाव संख्या पोहोचेल ती 23 या आकड्यावरती. 23 लॉस ऑफ 1 विकेट. तिसरी ओव्हर मात्र चालू आहे. निश्चितपणे पहिलेचे सुरुवातीचे 2 चेंडू सुलक्षण भोईर यांनी खूप चांगले टाकले परंतु त्यानंतर 2 चौकाराचा मार त्यांना खावा लागलाय. हा शेवटचा बॉल. शेवटचा बॉल दिला हेलिकॉप्टर लुक. समोरच्या दिशेने बॅटच्या रडार मध्ये बॉल आलाय आणि आला तसाच पाठवलाय सीमा पार. दणदणीत षटकार. मंगेश 29 धावा मात्र धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. अगदी चांगली आक्रमक फलंदाजी मागील ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर सुलक्षण भोईर या गोलंदाजावरती मात्र आक्रमण झालंय. फलंदाज सचिन मोकल यांच्या बॅट मधून एक षटकार एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 29 धाव संख्येवरती संतोष 11 हा संघ जाऊन पोहोचलाय. चौथ्या ओव्हरला होईल सुरुवात. चौथ्या ओव्हरसाठी गोलंदाज मंगेश सालुंके पुण्याच्या गोलंदाजी मार्क वरती. मंगेश सालुंके आणि पहिली षटक टाकलंय. 8 धावा खर्च केल्यात. या ठिकाणी मात्र फटका फसलाय परंतु फिल्डर डबल माइंड आपल्याला पाहायला मिळाला. अगदी झेल घेऊ की बॉलला अडवू अशा दुहेरी मनस्थितीत फिल्डर होते आणि शेवटच्या क्षणाला निर्णय घेतला की बॉलला आपण अडवू आणि हा चेंडू मात्र बॉल अडवला जातोय. एक सिंगल रन या चेंडूवरती मिळेल आणि सिंगलच्या साह्याने धाव संख्या होईल ती 30 धावा आतापर्यंत. अजूनही उर्वरित आपण पाहिलं या षटकातील 5 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. फिल्डिंगची रचना आपण पाहिली तर 5 फिल्डर आहेत. 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. एक डीप मिड विकेटला, एक डीप स्क्वेअर लेग, एक लॉंग ऑन, त्यानंतर एक लॉंग ऑफ आणि एक एक्स्ट्रा कव्हर अशी फिल्डिंगची रचना ठेवली आहे. मोठ्या फटक्यांपासून पहिल्याच्या सुरुवातीला 2 षटकामध्ये मात्र वंचित ठेवलं होतं परंतु तिसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे आक्रमण झालंय ते सुलक्षण भोईर या गोलंदाजावरती. हाकूट टप्पा परफेक्ट हेरलाय. चांगला फटका बॉलला शॉट होतं आणि त्याला मात्र पाठवलंय प्लॉट मध्ये. बॉल चालला सीमा पार. रन्स मिळतील 6. आला हा षटकार. षटकाराच्या बरोबरीने धाव संख्या पोहोचली ती 36 या आकड्यावरती. 36 धावा धाव फलक्यावरती लागल्यात.
आता आक्रमणाला सुरुवात केली आहे, कारण सुरुवातीचे 2 षटकार अगदी डिफेन्स केला. या ठिकाणी देखील मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. फार चांगली विकेट किपिंग किती चालाकीची पाहायला मिळाली. अगदी क्लोज विकेट किपर आपण पाहतोय. सोन्या गायकवाड विकेट किपिंगच्या भूमिकेत. पारगाव गावातील खेळाडू. शॉर्ट पद्धतीचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु तितकाचा चांगला संपर्क पाहायला मिळत नाही. या निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल आलाय. मंगेश सालुंके यांची चांगली गोलंदाजी, कमबॅक करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. नेक्स्ट बॉल 36 धावसंख्या लागली आहे. लेग्स ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. पुढच्या एक निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी. षटकार काढल्यानंतर मग कमबॅक पुनरागमन केलं जात आहे ते मंगेश सालुंके या गोलंदाजच्या माध्यमातून. आणखीन एक निर्धाव चेंडू पडला जातोय. 36 या धावसंख्येवरती स्थिरावलाय तो संतोष 11 हा संघ. पुढच्या मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न. बॉल मात्र हवेत सेफ लँड झालाय. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल रन तर दरम्यान धावून झाली आहे कंप्लीट. शेवटच्या बॉलवरती मिळेल ती सिंगल धाव. सिंगलच्या बरोबरीनं आपण पाहतोय धावसंख्या 4 ओव्हर झाल्यात कंप्लीट आणि 4 ओव्हर नंतर संतोष 11 टीमची धावा झाल्यात त्या 1 बाद 37 धावा. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क होऊ दिला नाहीये. क्लीन बोल्ड फलंदाज झालाय बाद. पहिल्याच बॉलवरती वेगाने दिलाय प्रतिउत्तर. फलंदाज मात्र झालाय बाद. आणि उमेश सर, आपण एक गोष्ट ऑब्झर्व केली या टीमची तर सगळे लेफ्टी गोलंदाज आहेत. अगदी 5 ओव्हर लेफ्टी गोलंदाजांनी टाकलेत. मंगेशनं 2 ओव्हर टाकल्या, त्यानंतर संजय वास्कर यांनी 1 षटक, त्यानंतर सुलक्षण भोईर यांनी 1 षटक आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये सुमित घटकांबले या गोलंदाजांनी आता शेवटचं षटक टाकण्याला सुरुवात केली आहे. सगळे डावखुरे आताचे गोलंदाज अगदी ताकदवान बॉलिंग अटॅक घेऊन बॉस 11 संघ या मॅच मध्ये उतरलाय. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने चांगली फिल्डिंग, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गुड फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. बॉल मात्र अडवलाय. निर्धाव चेंडूची सांगता. नवीन खेळाडू आता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय नरेश गायकवाड यांना. निर्धाव चेंडू आलाय. 36 धाव संख्या धावफलकावरती लागली आहे. अजून 4 बॉल बाकी. 4 बॉल वरती मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न होईल का? यावेळेला फुल टॉस बॉल होता. फुल टॉसला मात्र कव्हर पॉइंटच्या वरून पाठवलाय. जमीन लगतचा फटका. मिळतील त्या 4 धावा. आलाय हा चौकार. धाव फलकावरती चौकाराच्या साह्यानं जमा झाल्यात. 41 माफ करा, 41 धावा धाव फलकावरती लागल्यात. अजूनही या उर्वरित या षटकातील आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे. नरेश गायकवाड यांच्या बॅट मधून आला हा पहिला चौकार. या ठिकाणी मात्र चांगला फटका पाहायला मिळालाय. समोरच्या दिशेने लॉंग ऑनच्या वरतून ठोकलाय षटकार. धाव संख्येवरती पोहोचलाय तो संतोष 11 हा संघ. चांगला फिनिशिंग टच दिला जातोय तो नरेश गायकवाड यांच्या माध्यमातून.
या ठिकाणी अवे फ्रॉम दी बॉडी थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न, पंच आमच्या दिशेने इशारा देतात. हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन, थोडा दबाव आला असेल गोलंदाज सुमित वरती. एक्स्ट्रा रनच्या साह्याने धावसंख्या पोहोचली आहे ती 48 या धावसंख्येवरती. उर्वरित काही चेंडूचा खेळ बाकी आहे. फायटिंग टोटल बनवली आहे संतोष 11 टीमनं. या ठिकाणी समोरच्या दिशेने मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, एकदा वेगळं कंप्लीट केले, दुसरीचा प्रयत्न होईल का? यस, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा चित्त्याच्या चपळाईनं आणि हार्नीच्या वेगानं मात्र कंप्लीट केल्यात आणि 2 धाव्यांच्या साह्यानं 50 धावा 50 कंप्लीट झाली आहे ती संतोष 11 टीमची. 50 धावा लागल्या धावफलक्यावरती. मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल या ठिकाणी या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. सन्माननीय रविशेठ भोईर कोलवाडी यांच्या माध्यमातून ही सायकल पुरस्कृत केली आहे. अगदी ट्रॉफ्यांच्या समोर आपण या स्पर्धेसाठी मालिकावीर सायकल या ठिकाणी पाहू शकतोय. शेवटचा चेंडू फार चांगल्यारीत्या पडलाय, फार चांगली विकेट किपिंग पाहायला मिळाली ती सोन्या गायकवाड यांची. शेवटचा चेंडू आलाय निर्धाव, शेवटच्या बॉलवरती एकही धाव येत नाहीये. 5 ओव्हर पहिल्या इनिंगचा खेळ मात्र संपलाय आणि संतोष 11 टीमनं धावा 5 ओव्हरमध्ये बनवल्यात त्या 50 आणि इथून जिंकण्यासाठी गरज आहे ती 51 धावसंख्येची. 51 धावा बॉस फायटर टीम ओले बनवेल का की संतोष 11 टीम तेवढ्या धावा वाचवेल? हे ऐकण्यासाठी दुसऱ्या इनिंग मध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये करणार आहोत आपण चेंज. शिंदे सर यांच्याकडे आपण जाऊया, परंतु तत्पूर्वी डीजेला देऊया एक सुवर्ण संधी. मी पुन्हा एकदा सुरेश शिंदे सरचे स्वागत करतो आणि तुम्हाला घेऊन जातोय पुन्हा एकदा खूबसूरत मैदानावर ज्या ठिकाणी सामना सुरू आहे. ओवळे फायटर बॉस फायटर ओवळे आणि संतोष 11 या 2 संघांवर पंच आम्हाला इशारा करतात सामना सुरू होतोय. पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी बॉस
संजय पाटील उर्फ बॉस पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट राऊंड द विकेट. मात्र पहिल्याच चेंडूवर एक जोरकस फटका मारलाय आणि पंच आम्हाला सांगतात हा चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळतील 6. येतोय दणदणीत खणखणीत षटकार. नंतर मोठे 2 फटके आल्यानंतर तिसरा चेंडू मात्र अतिशय वेगवान आणि अगदी गुडलेन स्पॉटवर त्याने टाकला होता. त्याच्यावर ह्या फलंदाज सोन्या गायकवाड यांच्याकडे कोणत्या प्रकारचं उत्तरच नव्हतं. पुन्हा एकदा वा अतिशय हाई चेंडू चांगला आहे. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का नाही, कारण तिथं क्षेत्ररक्षण चांगलं आहे आणि फेक सुद्धा चांगले आहे. त्यामुळे एकच धावेत समाधान मानावं लागेल. ह्या एक धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची स्थिती या ठिकाणी बिनबाद 11 असे होते. 51 धावांचं मोठं टार्गेट आहे. 51 धावा म्हटल्यानंतर शुभम सर आपण पाहतो 10.20 अशी सरासरी राखावी लागेल. आमचे या ठिकाणी मान्यवर नगर अध्यक्ष बोलतो हा त्या इकडे पहा मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी आमच्या तळा नगरपंचायतचे आमचे नगर अध्यक्ष माननीय आमचे जवळचे मित्र शैलेशजी घोलप यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन आहे. काही क्षणातच त्यांचा इथं सत्कार करण्यात येईल. तर शैलेश घोलप सर वेलकम सर, तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि पुन्हा एकदा बॉस राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा येत आहेत 6. येतोय दणदणीत खणखणीत षटकार. आणि शैलेश घोलमच्या बाबतीत सांगायचं झाल्यास स्वतः नगरसेवक असून या तळा संघाचे ते ओनर आहेत. हेही विशेष. मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये या तळा संघाला ते नेहमीच स्पॉन्सर करत असतात. तर पुन्हा एकदा इथे आपण षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाखेर धावसंख्या निनाद तारेकर यांच्या हस्ते घोलप सरांचा आपण इथे सत्कार करणार आहोत. दरम्यानच्या काळात 1 धाव येते आणि ह्या 1 धावेनंतर मला भोईर सर सांगतायत संघाची एकूण स्थिती आहे ती 19 धावा. षटक क्रमांक 2 आहे. बॉसच्या पहिल्या षटकात थोड्याशा जास्त धावा आल्या होत्या, मात्र फक्त माफक आव्हान आहे 51 धावांचं 30 चेंडूमध्ये, म्हणजे प्रति षटकाला 10.20 च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. इथे उंच चेंडू आहे. सोन्या गायकवाड यांच्या बॅटीतून एक आकर्षक असा षटकार. सगळ्यांना माहिती असेल आपला जो आताचा वंडर बॉय आहे ना आकाश तारेकर यांचे मामा, बरोबर ना, सोन्यादादा गायकवाड आपला जुना खेळ इथं पेश करताना बॅक टू बॅक तिसरा षटकार आला. 6वा फलंदाज होईल. वा 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 येतोय. आलाय आलाय आलाय. आणि सोन्या गायकवाड यांच्या बॅटीतून लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 मोठे षटकार आलेले आहेत. मला वाटतं ह्या स्पर्धेतला उमेश सर मला सांगतायत याच्या अगोदर सुद्धा कोणी मारले होते. समर्थ कडून मारला होता. रामपोर आणि संतोष दक्षिकर, रघुमाळी, प्रफुल्ल पाटील आणि सोन्या गायकवाड असे 6 हे षटकारवीर आहेत.
ज्याने षटकाराची हॅट्रिक ज्याने केली आहे. थोडस संजय 11 इथे जातो का षटकार पाहणं महत्वाचं असेल. नाही, मात्र पंच आम्हाला सांगतात हा चौकार आहे. भले चौकार असो, षटकार धावा येणे फार महत्वाचं असेल की कदाचित या सामन्यामध्ये वरचढ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो बॉस फायटर ओवळे संघ या ठिकाणी तर या ठिकाणी मात्र दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. भोईर सर मला कळवत आहेत की धावा होत आहेत त्या 41. फक्त 10 धावांची आवश्यकता असेल. 10 धावांची आवश्यकता असेल आणि कर्णधारांनी चेंडू सोपवलाय तो गोलंदाज नरेश गायकवाड. आणि नरेश गायकवाड म्हटल्यावर पहा दोघे बंधू एक दुसऱ्याच्या विरोधात आहेत. सोन्या गायकवाड आणि नरेश दादा गायकवाड हे दोन्ही आज खऱ्या अर्थाने एक दुसऱ्याच्या विरुद्ध खेळत आहेत. चांगला चेंडू, वाह ब्लॉक ऑल केलेला चेंडू. दरम्यानच्या काळात मात्र एक डिफेन्सिव्ह पद्धतीने फटका. इथे ओव्हर थ्रो होईल का? नाही, सोन्या गायकवाड सांगतायत की नको, इथे आपण ह्या धावेची आपल्याला आवश्यकता नाही की मी मोठा फटका मारून मी सामना जिंकू शकतो, कारण अजून आपल्याकडे बरेचसे चेंडू शिल्लक आहेत. चला नरेश दादा पुढचा चेंडू. बंधूच्या गोलंदाजीवर इथे मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा येत आहेत 4. येतोय दणदणीत खणखणीत चौकार. नाही त्याने तर आता मात्र इथे अचूक असा झेल सीमारेषा लगत घेतलेला आहे. आणि पहिला इथे मात्र पहिलाच गडी बाद होतोय. धावा फक्त पाहिजेत आपल्याला 5 धावांची आवश्यकता आहे. आले ना? ओके. तर षटकार मारून कदाचित सामना फिनिश करतील ते नक्कीच, कारण डावखुरे आहेत ते. वा रिवर्स मस्त. आणि कदाचित हा सीमारेषा बाहेर चेंडू जाणार असेल. हो गेलाय. पंच आमच्याकडे वळले, सांगितलं हा चेंडू सीमारेषा पार जातोय. दोन्ही संघाची समान धावसंख्या झाली. धावा झाल्यात 50. फक्त 1 धावेची आवश्यकता असेल. या ठिकाणी नक्की खऱ्या अर्थाने आपण सामना लवकर संपलाय, कारण दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या ह्या टीमने चांगली धावा आणि जे टार्गेट आहे ना ते लवकरात लवकर चेस केलं. इथे सुद्धा बा अलॉंग द कार्पेट मात्र क्षेत्ररक्षण बॉस कडून पहा. वा टाळ्या झाल्या पाहिजे बॉस साठी. अतिशय चांगलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण. भले जरी संघ आपला हारत असला ना तरी ते उमेद हारत नाहीत, हे महत्वाचं आहे. हा ना दोन्ही संघ बॉसचेच आहेत, काय हरकत नाही. चला, आणि अशा प्रकारे या ठिकाणी चौकार जातोय आणि हा संघ विजयी होतोय. विजयी संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचे सुद्धा आभार. आपण या स्पर्धेत भाग घेतला त्यामुळे. आणि आपण काही क्षणातच आमचे भोईर सर सांगतील या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच कोण असेल. सोन्या गायकवाड 11 चेंडूमध्ये 43 धावा, प्रत्येक 4 असं म्हटलं तर हरकत 400च स्ट्राईक रेट. हा, तर आपण मित्रांनो या ठिकाणी आमच्या तळा नगराध्यक्ष आमचे माननीय आमचे जवळचे मित्र शैलेशजी घोलप हे या ठिकाणी स्वतःचा संघ आहे तळा संघ. ते प्रत्येक वेळेस तळा संघाला सपोर्ट ते ओनर असतात
आणि मोठ्या मोठ्या इव्हेंटमध्ये स्पर्धेमध्ये त्यांचं क्रिकेट वेडा म्हटलं तरी हरकत नाही. स्वतः खेळाडू पण आहेत आणि एक अष्टपैलू व्यक्तिमत्व शैलेशजी घोलप आणि प्रथमच या तळा नगरीचं त्यांना नगराध्यक्ष होण्याचा नक्कीच सन्मान मिळतोय. मी नक्कीच त्यांचा सत्कार होत असताना आनंदित आहे. आणि शैलेश सर 2 शब्द आमच्या बरोबर बोलायचे आहेत. हा बॉस या, बॉसला विनंती.